गुड मॉर्निंग. सो कुठलंही वर्कआउट करायच्या अगोदर आपल्याला वॉर्मअप करणं आवश्यक असतं, कारण आपल्या ज्या मसल्स असतात त्यांना थोडंसं आपण ॲक्टिवेट करतो, जागं करतो असं म्हणू शकतो सोप्या शब्दामध्ये. सो कुठल्याही एक्सरसाइजच्या अगोदर किंवा तुम्ही रनिंग वॉकिंग जरी करताय त्याच्या अगोदरही आपण एक 5 मिनटं जर वॉर्मअप केलं तर मसलना होणारे इंजुरीचे चान्सेस फार कमी होतात. सो आपण सुरुवात करूया नेक मुवमेंट्सनी. थ्री 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Neck rotations. 1 2 3 4 and 5. Opposite direction. 1 2 3 4 and 5. आता शोल्डर्सला आपण सिंगल आर्म मुवमेंट्स घेऊ शकतो. 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite direction. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 4 5 6 7 8 9 and 10. आता आपला अप्पर बॉडी, अप्पर चेस्ट. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता आपल्याला आपला जे अप्पर बॉडी हिप जे आहे त्याला फॉरवर्ड बेंड 1, बॅक बेंड 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Side bends. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Hip rotations. 1 2 3 4 5 1 2 3 4 and 5. आता पायामध्ये गॅप घेऊन आपल्याला पुन्हा अप्पर बॉडी करायचं आहे. साईडने करते मी. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सो साईड पायामध्ये गॅप घेऊन आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आपल्याला नीजला रोटेट करायचं आहे. सॉफ्ट बेंड नीजमधनं आणि अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite direction. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. नेक्स्ट आता अँकलला करायचं आहे. विथ सपोर्ट हे करू शकता. 1 क्लॉकवाईज 5 6 7 8 9 and 10. Opposite. 1 2 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. त्यानंतर आपल्याला आपल्या हार्टला सुद्धा वॉर्मअप करायचं असतं. सो सिम्पल जम्पिंग्स.
1 2 3 4 5 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जम्पिंग जॅक्स करूया. सो इथे मला जागा कमी असल्यामुळे मी साईडने करते. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इन अ वे आपण बॉडीला सांगतो आहे की आता आपण याच्यानंतर वर्कआउट करणार आहोत किंवा एक्झर्ट करणार आहोत. सो अ गुड वॉर्मअप इज ऑलवेज नीडेड. आपल्याला आपल्या ब्रेनला आणि आपल्या सिस्टमला, नर्वस सिस्टमला जागा करण्यासाठी वॉर्मअप आवश्यक आहे. त्यानंतर हाय नीज 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ज्यांना हे एक्झरसाइजेस नंतरचं जे आपण करतो आहे कार्डियक, ते एक्झरसाइजेस सुरुवातीला आपण अगदी कमी इंटेन्सिटीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे केले तरी हरकत नाही. आणि जम्प्स पण आपण स्मॉल डिस्टन्स, छोटे छोटे जम्प्स करू शकतो. यानंतर आपण लेग स्विंग्स, स्पेशली जे रनर्स आहेत त्यांनी हे एक्झरसाइजेस रनच्या आधी करणं मस्ट आहे. 9 and 10. अपोजिट लेग 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. साईड स्विंग्स करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Second leg 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Okay. Hamstring scoops. So 1 2 करताना आपल्याला फॉरवर्ड बेंड, हिप ड्राईव्ह आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. calf raises 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वॉर्मअप सिक्वेन्स आहे. आपण टॉप टू बॉटम किंवा आपण खालून वर करू शकतो. म्हणजे पहिले अँकल्स, मग नंतर आपण नीज, हिपला करू शकतो. कुठलाही क्रम आपण फॉलो केला तरी हरकत नाही. आणि त्यानंतर थोडे आपल्याला कार्डिओ एक्झरसाइजेस ज्याच्यामध्ये आपण जम्प्स वगैरे केले ते आपल्याला ॲड करायचं असतं. प्रत्येक वर्कआउटच्या अगोदर वॉर्मअप करणे आवश्यक आहे. सो वॉर्मअप करा म्हणजे इंजुरीचे चान्सेस कमी होतील.